लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॉड आयक्वाना सिंड्रोमबद्दल बघितलं आणि ह्याची ट्रीटमेंट का गरजेचं आहे किंवा अवेअरनेस का गरजेचा आहे लोकांमध्ये. तर हा यंग पीपलचा डिसीज आहे, काय म्हातारा लोकांमध्ये होत नाही. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, आपल्यामध्ये होऊ शकतो. आणि बरेच लोक काय आहेत इंस्टावर वगैरे ह्याच्याबद्दल म्हणजे चुकीची माहिती पसरवतात. एक्सरसाइज वगैरे करून नीट होऊ शकतो, योगा करून नीट होऊ शकतो. तर असं काही नाही. तुम्हाला जर झालं तर 24 ते 48 तासात परमनंट डॅमेज होतो. आणि 20 ते 25 एजमध्ये झालं तर आपलं 70-80 वर्ष एज असतं, ते पुढचे 30-40 वर्ष 50 वर्ष असंच जगायचं का? म्हणजे ब्लॅडरवर कंट्रोल नाही, ह्या गोष्टींवर कंट्रोल नाही, परमनंट डॅमेज झाला तर कोण जिम्मेदार असणार आहे त्यासाठी? तर त्यामुळे ह्याचं अवेअरनेस खूप गरजेचं आहे. हे इझिली तुम्ही लक्षात घेऊ शकता. काय होणार आहे ह्याच्यात? तुमचं बॅक पेन होणार आहे, जे की रेडिएट होणार, म्हणजे दोन्ही लोअर लिम्बपर्यंत खाली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये ब्लॅडर किंवा बॉयल डिसफंक्शन दिसणार. तर इझिली डायग्नोस होऊ शकतो. आणि असं जर लक्षात आलं की कॉड आयक्वाना सिंड्रोम आहे आपल्याला, तर टाईमपास करत बसायचा नाही. नको योगा नको काही नाही असलं, डायरेक्ट तुम्ही जाऊन सर्जरीच करणं गरजेचं. कारण त्याशिवाय होतच नाही. ते कंप्रेशन रिलीज नाही झालं तर परमनंट डॅमेज होणार आहे. आणि एकदा का परमनंट डॅमेज झाला तर तुमच्या आयुष्याचे 30-40 पुढचे 50 वर्ष तुम्हाला तसंच जगावं लागणार आहे. ते ॲक्सेप्टेबल आहे का? तर नाही आहे. त्यामुळे अवेअरनेस गरजेचे. कधी पण असं जाणवलं की बॅक पेन आहे आणि ते रेडिएट होईल दोन्ही लोअर लिम्बपर्यंत एकदम खाली, आणि त्याच्यासंगच काय आहे तुमचं एक तर ब्लॅडर किंवा बॉयल डिसफंक्शन असेल, तर लक्षात घ्या कॉड आयक्वाना सिंड्रोम आहे. आणि अर्ली डायग्नोसिस आणि त्याची ट्रीटमेंट करणं खूप खूप गरजेचं आहे.